नमस्कार मित्रांनो, आपण 3 महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकलेला होता काळ्या कोंबडीसोबत पिल्ल्यांचा. तर बघू शकता हेच ते पिल्ले आहे. आता हे पिल्ले 3 ते 3.5 महिन्याच्या जवळपास पोचलेले आहे. तर बघू शकता तुम्ही यांची क्वालिटी. प्युअर गावरानमध्ये पिल्ले आहे मित्रांनो हे. आता येत्या 2-3 महिन्यामध्ये हे जे काही कोंबडे तलंगा वगैरे हे आहे हा अंड्यावर येणार. बघू शकता तुम्ही यांची क्वालिटी. प्युअर गावरानमध्ये पिल्ले आहे मित्रांनो. आणि हेच आपण पॅरेंट स्टॉक ठेवून यांचेच अंडे कलेक्ट करून यांचे पिल्ले काढणार, त्यानंतर पिल्ले सेल करणार. खूप अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पिल्ले आहे. आणि हा जो बच्चा दिसत आहे तुम्हाला हा त्यांच्याच बॅचचा आहे. पण सुरुवातीपासून तर आतापर्यंत यांच्या अंगावरती एक पण पीस नाही आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. काही हे मद्राशीमध्ये पण आहे. 2-3 पीस मद्राशीमध्ये आहे मित्रांनो, बाकी पूर्ण गावठीमध्ये आहे. कसे वाटले तुम्हाला तलंगा पाट्यांची क्वालिटी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा लॉट वगैरे सेलसाठी नाही आहे. जेव्हा सेलसाठी राहणार तेव्हा मी पर्सनल व्हिडिओ टाकणारच यूट्यूबवरती. बघू शकता काही सावलीमध्ये उभे आहे. काही पिल्ले आपले जे मोठे हे शेडमध्ये आहे. आपलं हे फार्म जे आहे मित्रांनो हे नायगाव, तहसील वणी, जिल्हा यवतमाळमध्ये आहे. बघू शकता तुम्ही. कशी आहे वहाड यांची मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि काही जे तुम्हाला दिसतं त्यांचे पिसे वगैरे शेपटी खाल्लेले आहेत, ते म्हणजे या आपसामध्ये भांडून यांचे शेपट्या वगैरे आहे ते तुटत असते. काहींच्या चांगल्या आहे. 1-2च नगा आपल्या असे आहे का त्यांचे पिसे वगैरे तुटलेले आहेत. आता जसं आपला शेताचा जो काही माल आहे, पराठी किंवा चणा, यांची हार्वेस्टिंग झाल्यानंतर यांना आपण पूर्ण मोकळं सोडणार. सध्या आपण यांना अंदरच ठेवतो आहे कंपाऊंडच्या. पूर्ण वॅक्सिनेशन झालेलं आहे मित्रांनो यांना पूर्ण. लासोटापासून तर R2B पर्यंत. तर असा आपला आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. कमेंटमध्ये सांगा कशी आहे यांची ग्रोथ. तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.